लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे। लाडक्या बहीण योजनेचा लाभ जो आहे तो घेणाऱ्या महिलांची फेर तपासणी होणार आहे। या संदर्भात आतापर्यंत फक्त चर्चा सुरू होती, मात्र आता फेर तपासणी केली जाणार असल्याचं मंत्री आदिती तटकरेंनी स्वतः सांगितलंय। योजनेचा गैरवापर करून ज्यांनी पैसे घेतले अशा तक्रारी ज्या भागांमधून आल्या तिथे फेर तपासणी केलीच जाते, मात्र आता सगळ्यांचीच फेर तपासणी होणार असल्याचं तटकरे म्हणाले। शासन निर्णयात बदल न करता पडताळणी केली जाईल। स्वतःहून केलेल्या तक्रारी आहेत किंवा विभागाकडून आलेल्या आहेत याची आम्ही ज्या वेळेला साधारणपणे माहिती घेतली किंवा त्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आम्ही विभाग म्हणून चर्चा केली आणि त्याच्यानंतर आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत त्या संदर्भातली जी चर्चा आहे ती केल्यानंतर काही बाबी GR मध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता त्याच जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच अधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड। जे आम्हाला कंप्लेंट आलेले आहेत, मग काही कंप्लेंट पालघरमधून आलेले आहेत, काही यवतमाळमधून आलेले आहेत, काही फलटण साताऱ्यामधून आलेले आहेत, काही वर्ध्यामधून आलेले आहेत। तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट झालेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या 5 बाबींवर चौकशी किंवा एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत। याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत। फक्त जे निकष आम्ही GR मध्ये ठेवलेले होते त्याला अनुसरून ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या 5 बाबींवर आपण लक्ष केंद्रित करून ही पुढची जी काही व्हेरिफिकेशनची पद्धत आहे ती आपण करत आहोत। या फेर तपासणीत कोण अपात्र ठरणार जाणून घेऊयात। ज्या महिलांच्या घरात 4 चाकी वाहन आहे ती महिला 4 चाकी वाहनांमधून ट्रॅक्टर वगळण्यात आलाय। कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा ज्यांचं जास्त आहे, शिवाय कुटुंबात कुणीही आयकर भरत नाही आणि भरत असल्यास त्यांना लाभ मिळणार नाही। कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी असल्यास शिवाय पेन्शनधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। शासनाच्या इतर आर्थिक योजनांचा लाभ घेत असल्यास त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्या कुटुंबात एकूण 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाही। लक्षात घ्या बघा, शासनाशिवाय ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदारांचे नातलग आहेत किंवा त्या कुटुंबातले आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही।